हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 11 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि नेमकं घडलंय तरी काय, तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाकडून दुसरी चूक घडली. त्यामुळे पूजा आणि समरने घरात पुन्हा एकदा मोठा धिंगाणा घातला. पण कृष्णाकडून लवकरात लवकर 5 चुका घडायला हव्यात यासाठी आता कृष्णाकडून चक्क ग्रामपंचायतीच्या निधीचा चेक चोरी होणार आहे. आणि ही चोरी दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क समर आणि पूजाच करणार आहेत. म्हणजे कृष्णाकडून तिसरी चूक घडणार आणि यावेळेस ही चूक फक्त घरातल्या घरात नाही तर संपूर्ण गावासमोर उघड होणार. म्हणजे कृष्णाचं जगणं गावासमोरच मुश्किल होईल असा प्लॅन या पूजा आणि समरने बनवला आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूजा ही खूप खुश असते की आढळराव पडले आहेत आणि तिला आठवतं की आढळराव कसे पडले. थोड्या वेळाआधी पूजा आणि समर हे दोघेही बाहेर आले. पूजाच्या हातामध्ये तेलाची बाटली होती आणि समर तिला म्हणतो, पूजा लवकर कर, आबा येत आहे. आणि मग पूजा ही अंगणात चक्क हे तेल टाकते. समर सांगतो, अजून टाक अजून टाक, म्हणजे आबा नक्की घसरून पडतील. पूजा म्हणते, तू मागे पहा. आणि पूजा हे सगळं तेल फरशीच्या खाली पहिल्या पायरीनंतर टाकून देते. पूजा आणि समोर दोघे खूप खुश होतात की आता आढळराव नक्कीच यावरून पडतील आणि मग कृष्णाकडून दुसरी चूक घडणार. आणि हे सगळं आठवून पूजाला खूप आनंद झालेला असतो. आणि मग बाळजाबाई मैनावतीवर ओरडते आणि मैनावतीला जाब विचारते, मैनावती, हे सगळं तुझ्या धांदरटपणामुळे झालंय, ही सगळी तुझी चूक आहे. तर मैनावती म्हणते, ओ बाळजाबाई, मी काय केलंय, ही माझी चूक कशी? तर बाळजाबाई तिला सांगते, मी तुला तुळशीच्या दिवात तेल टाकायला सांगितलं होतं आणि तू ते तेल टाकता टाकता चक्क येथे जमिनीवर तेल टाकलं आणि आढळराव यावरूनच घसरून पडले. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मैनावती म्हणते, बाळजाबाई, मी असं काही केलं नाहीये. तुम्ही मला दिव्यात तेल टाकायला सांगितलं, मी तेवढंच केलं. मी ये जमिनीवर नाही सांडलंय. दुष्यंत डोक्याला हात मारून घेतो. तर बाळजाबाई ओढून म्हणते, मैनावती गप्प बस, आता तरी स्वतःची चूक मान्य कर, आता तरी खोटं बोलू नकोस, ही सगळी तुझीच चूक आहे. एक नंबरची कामचुकार आणि धांदरट. एक काम सांगितलं ते सुद्धा नीट जमत नाही, ते सुद्धा सगळं चुकून ठेवलं. अगं, थोडक्यात निभावलं म्हणून बरं झालं, नाहीतर आढळरावांना आणखी एखादी मोठी जखम झाली असती, कुठे लागलं भागलं असतं, हातपाय मोडला असतं तर काय केलं असतं आपण. बाळजाबाई खूप चिडलेली असते. मैनावती म्हणते, अहो पण बाळजा, मी काही केलेलं नाहीये. बाळजाबाई म्हणते, गप्प बस, एक शब्दही बोलू नको, ही सगळी तुझी चूक आहे, तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. मैनावतीला खूप राग येतो. पूजा मात्र एन्जॉय करत असते की मैनावतीची सुद्धा चांगली जिरली आणि आता कृष्णाची सुद्धा जिरणार आहे. आढळराव म्हणतात, ए बाळजा, किती ओरडतेस? अगं सांगितलं ना, काही झालेलं नाहीये मला. आणि झाली असेल त्यांच्याकडून चूक, एखाद्या वेळेस चुकून होऊ शकतं, त्यांनी काय जाणून बुजून केलंय का? एवढा आरडाओरडा करू नको, हात जोडतो मी तुझे, शांत बस, मला काही घरात वादविवाद भांडण नकोय. बाळजाबाई गप्प बसते आणि मग दुष्यंत म्हणतो, बाबा, चूक तुमची सुद्धा आहे. तुम्ही नीट पाहून का चालत नाही? तुम्ही खूप जोरात चालतात. अहो, कुठे जायचंय का आपल्याला? खूप मोठं काम आहे का? काही नाहीये ना, त्यामुळे एवढं जोरात चालायचं नाही, खाली पाहून चालायचं. आढळराव त्याच्याकडे पाहतात, गप्प बसतात. आणि बाळजाबाई म्हणते, आढळराव, एक काम करायचं का? समर म्हटला तसं डॉक्टरांना बोलून घ्यायचं का? डॉक्टर तुम्हाला चेक करेल आणि सांगेल कुठे काय लागलंय का. मला तुमची खूप काळजी वाटतीये. आढळराव चिडून म्हणतात, अरे मी काय शाळेत जाणारं कुकुलं बाळ आहे का? सगळे काय माझी काळजी करताय? मला माझं कळतं, मला लागलंय की नाही लागलंय. लागलं असतं मी सांगितलं असतं. उगाचच तुमच्या या काळजीमुळे मला त्रास व्हायला बसला आता. बाळजाबाई, कृष्णा सगळे गप्प बसतात. तर पूजा वाट पाहत असते, केवढा एकदाचा तो अवन जळतोय आणि त्याचा वास बाहेर येतोय. आढळराव सांगतात, ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तेवढ्यात मैनावतीचं नाक खूप जोरात आहे. मैनावतीला लगेच जळण्याचा वास येतो आणि मैनावती म्हणते, जळण्याचा वास येतोय, जळण्याचा वास येतोय, हा जळण्याचा वास कुठून येतोय? आणि मग मैनावतीने सांगितल्यानंतर कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई, पूजा, समर या सगळ्यांना जळण्याचा वास येतो. समोर म्हणतो, अरे व्हय की,
जाण्याचा वास येतोय, कुठे काय जळलंय? बाळजाबाई कृष्णाला विचारते, कृष्णा तू गॅसवर काही ठेवलं होतंस का? कृष्णा म्हणते, नाही गॅसवर काही नव्हतं ठेवलं, पण आणि कृष्णाला आठवतं की बाहेर येण्याआधी तिने अवनमध्ये पनीर ठेवलं होतं आणि टेम्परेचर सेट केलं होतं आणि तेवढ्यात तिला दुष्यंतचा आवाज आला आणि ती बाहेर आली. सगळेजण कृष्णाकडेच पाहत असतात. कृष्णा म्हणते, अरे देवा, आणि कृष्णा घरात धावत पळत सुटते. तिच्या मागे सगळेच्या सगळे आढळरावांसहित आतमध्ये जातात. फक्त पूजा आणि समर बाहेर असतात, कारण त्यांना माहिती आहे आतमध्ये काय जळतंय आणि आपला प्लॅन यशस्वी झाला. म्हणून हे दोघे खूप खुश होतात, हसतात आणि ते सुद्धा घरात जातात. कृष्णा किचनमध्ये येते. तिच्या मागे मागे दुष्यंत आणि सगळे येतात आणि अवन जळालेला असतो. अवनमधून चांगलाच धूर निघत असतो. कृष्णा खूप घाबरते. दुष्यंत विचारतो, कृष्णा तू काय ठेवलं होतंस अवनमध्ये? तर कृष्णा सांगते, अहो ते पनीर ठेवलं होतं, तंदुरी पनीर बनवण्यासाठी. बाळजाबाई कृष्णा दुष्यंतला जबर धक्काच बसतो. कृष्णा विचारते, अहो काय झालं, जळालं की काय हे सगळं? आणि मग दुष्यंत कसं बसं अवन उघडतो आणि त्यातून तर आणखीनच धूर बाहेर पडतो. मैनावती म्हणते, ए कृष्णे तू काय अवनच झाला की काय? कृष्णा खूप घाबरते. आढळराव, बाळजाबाई सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात. तेथे धूर धूर झालेला असतो. कृष्णा, दुष्यंत सगळ्यांना धुराचा त्रास होत असतो. आणि पूजा म्हणते, ओ काकीसाहेब, तिने अवन नाही जाळलं आहे, त्या अवनमध्ये जे काही बेक करायला ठेवलं होतं ना ते झालंय तिने. अगं कृष्णा काय केलंस तू हे? कृष्णाला खूप वाईट वाटत असतं की तिने पुन्हा एकदा चूक केली आहे. तर पूजाचा हा आडाओरडा ऐकून आढळरावांना खूप राग येतो. दुष्यंत कसं बसं या अवनमधली ती प्लेट बाहेर काढतो आणि सिंकमध्ये टाकून देतो. आणि मैनावती म्हणते, दुसरी चूक, दुसरी चूक, कृष्णाकडून दुसरी चूक झाली, ही कृष्णाची दुसरी चूक होती. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. बाळजाबाई, आढळराव, कृष्णा, दुष्यंत सगळे मैनावतीकडे पाहत असतात. मैनावती म्हणते, त्या ज्योतिषाने सांगितलं होतं तसं कृष्णाकडून दुसरी चूक झाली. पूजा आणि समरला जे हवं असतं ते मैनावती बोलत असते. मैनावती म्हणजे, अरे बापरे, 2 चुका तर झाल्या, आता आपलं काही खरं नाही. मला खूप भीती वाटते, आता काही खरं नाही आपलं. कृष्णा खूप घाबरते. सगळेजण कृष्णाकडे, मैनावतीकडे पाहत असतात आणि मग सगळा चार्ज पूजा आपल्या हातात घेते आणि म्हणते, ए कृष्णा काय करतेस ग तू? एकानंतर एक चुका करत सुटलीये. त्या ज्योतिषाने भविष्यवाणी करून अजून 2 दिवस झाले नाही आणि पाहता पाहता तू 2 चुका केल्या सुद्धा. समर म्हणतो, वैना, ही कृष्णा नुसती चुका करत सुटलीये. 2 चुका झाल्या, आता फक्त 3 चुका राहिल्यात. कृष्णा खूप घाबरते आणि तिला सुद्धा वाटतं खरंच माझ्याकडून दुसरी चूक झाली आणि आता फक्त 3च चुका राहिल्या आहेत. पण बाळजाबाई आणि आढळरावांना हे बिलकुल पटत नाही. कृष्णा खूप घाबरलेली असते आणि पूजा म्हणते, अगं कृष्णे, त्या ज्योतिषाने सांगितलंय ना तुला की चुका करू नको, चुका करू नको, पण तू फक्त चुकाच करत चाललीये. अगं अशाने 2 काय 3 4 5 चुका होतील आणि मग या घरातलं कुणीतरी मरेल ना. तुला कळत कसं नाहीये की घरातलं कुणीतरी मरावं अशीच तुझी इच्छा आहे? त्या दिवशी तर आमच्या रूममध्ये खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊन बोलत होती, माझ्याकडून चुका घडणारच नाही. मग या चुका कशा घडतायत तुझ्याकडे? कृष्णा सगळं निमूटपणे ऐकून घेते, पण दुष्यंतला हे सहन होत नाही आणि दुष्यंत चिडून म्हणतो, इनफ, एवढं मोठं काही नाही झालंय, उगाचच इश्यू करू नका. पूजा गप्प बसते. तर मैनावती म्हणते, अरे दुष्यंत, एवढं मोठं नाही झालंय म्हणजे? अरे खूप मोठं झालंय, खूप मोठा इश्यू आहे हा. बाळजाबाई, आढळराव खूप चिडतात. मैनावती म्हणते, मला तर खूप भीती वाटतेय, अरे आपलं काही खरं नाही आता. तर दुष्यंत चिडून म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का? एवढं मोठं काही झालेलं नाहीये, बस करा. होऊ शकते त्याच्याकडून, त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे का? आणि याला काय चूक म्हणता येईल का? बाहेर आबा पडले तेव्हा कृष्णा आली आणि मग त्याच्यामुळे नाही लक्ष राहिलं, टेम्परेचर वगैरे वाढलं असेल, टायमर जास्त झाला असेल, होऊ शकतं. त्यात काय एवढं चूक झाली लगेच म्हणायचं? आणि कृष्णा, तू काय टेम्परेचर किती सेट केलं होतं? जास्त टेम्परेचर सेट केलं होतं का? आणि कृष्णा नेहमीचा डायलॉग मारते, मला काय आठवत नाही मी टेम्परेचर किती सेट केलं. म्हणजे आता मीच जे काम केलंय ते सुद्धा 5 मिनिटापूर्वी ते लक्षात राहायला हवं ना. कमीत कमी कॉन्फिडन्सने सांगायला हवं की नाही, मी टेम्परेचर जेवढं हवं तेवढं सेट केलं होतं. पण नाही, कृष्णा आणखीन कन्फ्यूज दाखवते. त्यामुळे पूजा आणि समरला आयती संधी मिळतेच. कृष्णा म्हणते, नाही आठवत मला काही. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे ठीक आहे,
पण या संधीचा फायदा बाकीचे सगळे उचलतात. मैनावती म्हणते, अगं कृष्णे काय आठवत नाही, अगं किती धांदळ झालीस तू. आधी तर एक चूक करत नव्हती, पण आता 5च चुका करायच्या आहेत आणि रोज एक एक चूक करतीयस तू. अगं तुला काही कळतंय का? पहिली चूक झाली, दुसरी चूक झाली, असं करता करता तिसरी चौथी 5वी चूक होईल आणि मग जाईल ना एखादं वर. कृष्णाला काय बोलावं ते कळतच नाही. मैनावती म्हणते, हा आत्ता मला कळतंय. फक्त 5 चुका घडल्यानंतरच कोणा जीव जाणार नाहीये, तर प्रत्येक चुकीबरोबर घरातील एखाद्याला त्रास होणार आहे. पहा, काल तुझ्याकडून एक चूक घडली होती आणि त्यामुळे आज भाऊजी घसरून पडले. आता तुझ्याकडून दुसरी चूक झाली आहे, म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीबरोबर काहीतरी वाईट होणार. मग तिसऱ्या चुकीला काहीतरी, चौथ्या चुकीला काहीतरी, 5व्या चुकीला काहीतरी आणि 5व्या चुकीनंतर तर डायरेक्ट ढगातच. आता काय या घरातलं कुणी जगत नाही. कृष्णाला जबर धक्का बसतो. बाळाबाई मात्र खूप चिडते. आढळराव सुद्धा मैनावतीला डोळे दाखवतात. दुष्यंत, अरे काय फालतूची बडबड करतीये बाई, असं एक्सप्रेशन देतो. पूजा तो, ओ माय गॉड, खरंच, असं एक्सप्रेशन देते. मैनावती म्हणते, अगं कृष्णे थांब बाई, लक्ष देऊन काम कर. तुझ्यामुळे मीच जायचे वरती, मला अजून लय जगायचंय, मरायचं नाही एवढ्या लवकर. तर बाळाबाई चिडून म्हणते, ए मैनावती, तोंड बंद ठेव, नाहीतर तुझ्या तोंडाला आहे ना गोंदच लावील आणि कायमचं चिटकून टाकेल. मैनावती खूप घाबरते. बाळाबाई म्हणते, यानंतर एक शब्द जरी बोलली ना तरी गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. तर पूजा म्हणते, ओ बाळाबाई, त्यांना काय बोलताय हो? काय चुकीचं बोलल्या त्या? जे काय बोलताय ना ते एकदम बरोबरच बोलताय. अहो तुमच्या कृष्णाची चूक येथे. कृष्णा एकानंतर एक चुका करतीये. तिला आपण सांगितलंय लक्ष देऊन काम कर, नीट काम कर, पण नाही, तिला एकानंतर एक चुका करायच्याच आहेत. काल एक चूक केली, आज एक चूक केली आणि तुम्ही तिला पाठीशी घालताय. अवनचं टेम्परेचर तिने जास्त सेट केलं होतं, टायमर तिने जास्त लावला होता. ही तिची चूक होती आणि तिच्या चुकीचा भुर्दंड आपल्या सगळ्यांना भोगावा लागणार आहे. त्या ज्योतिषाने, आपल्या गुरुजींनी सांगितलंय की तिच्याकडून 5 चुका होणार आणि त्यानंतर या घरात एखाद्याचा मृत्यू होणार आणि तेच होतंय. कृष्णाला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई, आढळराव, दुष्यंत खूप चिडतात आणि मग पूजा भिंतीजवळ जाते आणि जेथे तिने कृष्णाची एक चूक मांडलेली असते तेथे ती कृष्णाची दुसरी चूक सुद्धा मांडते आणि कृष्णाकडून 2 चुका झाल्या, आता फक्त 3च चुका बाकी आहेत. हे सगळं पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई, आढळराव, मैनावती, समर, पूजा, कृष्णा, दुष्यंत सगळे पूजाकडे पाहतच असतात आणि पूजा म्हणते, 2 झाल्या, आता फक्त 3 बाकी आहेत कृष्णा, फक्त 3. आणि आपली अडाणी कृष्णा पुन्हा एकदा घाबरते. पूजा कितीही वाईट असली पण शिकलेली असल्यामुळे तिच्यात जो कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्सची जबरदस्त कमी कृष्णामध्ये आहे, एवढं मात्र नक्की. कृष्णाला काहीही सांगा, कृष्णाला ते पटतं, त्याच्या मागचं लॉजिक तिला काही कळत नाही. आणि मग थोड्या वेळानंतर रात्र होते आणि कृष्णा ही बाहेर अंगणात सोफ्यावर बसलेली असते. आज दिवसभरात काय घडलं, माझ्याकडून दुसरी चूक कशी घडली, त्याचा विचार करत कृष्णाला आठवतं की माझ्याकडून अवनचं टेम्परेचर जास्त सेट झालं, मग त्यामधलं पनीर जळलं आणि मग पूजाने सगळ्यांसमोर ही माझी दुसरी चूक असं म्हणून भिंतीवर रेघ ओढली. हे सगळं कृष्णाला आठवतं. कृष्णा खूप दुःखी असते. हे सगळं कसं घडतंय, का घडतंय हेच कृष्णाला कळत नाही. आणि तेवढ्यात दुष्यंत कृष्णाजवळ येऊन बसतो. कृष्णा त्याला मिठी मारून बसते. कृष्णा खूप दुःखी असते. दुष्यंतच्या हे लक्षात येतं, पण दुष्यंत हा समजदार आहे आणि नेहमीच कृष्णाचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करतो. दुष्यंत विचारतो, काय झालं, खूप गहन विचार करत होतीस असं दिसतंय. तर कृष्णा सांगते, होय, आज माझ्याकडून जी दुसरी चूक घडली ना त्याबद्दलच मी विचार करत होते. आणि मग कृष्णा दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, तुम्ही मला जसं सांगितलं होतं ना मी अगदी तसंच केलं होतं. सगळ्यात आधी काय ते टेम्परेचर सेट केलं आणि मग ते काय करतात ते नाही का, दुष्यंत म्हणतो टायमर. कृष्णा म्हणते, हा हा टायमर, तो टायमर सेट केला होता, मी सगळं नीट सेट केलं होतं आणि तेवढ्यात मला तुमचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले. पण मला हेच कळत नाहीये की मी जर टेम्परेचर, टायमर सगळं नीट सेट केलंय, मग ते पनीर जळलं तरी कसं, ही चूक घडली तरी कशी, हाच प्रश्न कृष्णा दुष्यंतला विचारते. पूजा आणि समर हे सगळं ऐकत असतात. म्हणजे फक्त कृष्णा आणि दुष्यंत ऐन वेळेस ऐन मुख्याच्या ठिकाणी पोहोचत नाही, जेथे पूजा मस्त तिच्या आईला सगळा प्लॅन सांगते. पूजा समोर एकत्र प्लॅन बनवतात. फक्त
पूजा आणि समर किंवा मैनावती ऐन वेळेस ऐन मुख्याच्या जागी जाऊन पोहोचतात. पूजा आणि समर एकमेकांकडे पाहतात आणि आपण हा सगळा प्लॅन कसा सक्सेसफुल केला हे सगळं त्यांना आठवतं. आणि पूजा म्हणते, कृष्णा, ही तर फक्त पहिलीच चूक आहे, दुसरी चूक आहे. अजून तुझ्याकडून काय काय घडतं ना ते तू पाहतच राहा, टेन्शन घेऊ नको. आणि मग पूजा आणि समर मस्त गळ्यात गळे घालून तेथून निघून जातात. आणि इकडे बाळजाबाई आढळरावांच्या हाताला मलम लावत असते. आयोडेक्स मलिये काम पे चलिये असं म्हणून ती आढळरावांना मलम लावत असते. आढळराव म्हणतात, बाळजा, तुला आहे ना एक सांगायचं होतं. बाळजाबाई विचारते, काय? आढळराव म्हणतात, वाईट वाटून देऊ नकोस, पण मागील काही दिवसांपासून मी तुझ्याकडे पाहतोय, लक्ष ठेवतोय, तू खरंच चांगली वागतीयेस. तुझ्या वागण्यात कोठेच खोट नाहीये, एकदम चांगलं वागतीये, सगळ्यांची काळजी घेतीये. कृष्णाबरोबर तर काय, खरंच खूप छान वागतीये. त्यामुळे मनात कुठेतरी शंका येतेच, खरं वागतीयेस की खोटं वागतीये. हे ऐकून बाळाजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळाजाबाई आढळरावांकडे पाहते. आढळराव म्हणतात, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. माझं एक मन सांगतंय की आता बाळजा सुधारली आहे, बाळजा चांगली वागतीये, बाळजा आधीसारखी वागणार नाही. पण दुसरं मन म्हणतंय, नाही, काहीतरी गडबड आहे. कारण आता इतक्या वर्षांचे इतके अनुभव गाठीशी आहे ना, त्यामुळे दुसरं मन काय ऐकायला तयार नसतं. म्हणून मनात कुठेतरी शंका असते. बाळजाबाई स्माईल करते आणि म्हणते, आढळराव, स्वतःला एवढा त्रास देण्याची, एवढा विचार करण्याची गरजच नाही आहे. तुम्हाला खरं सांगू का, आता आहे ना, मला सुद्धा स्वतःला सिद्ध करण्याची काही इच्छा राहिलेली नाही आहे की मी सगळ्यांना सिद्ध करून दाखवू की मी खरंच बदलली आहे, आता मी आधीसारखी वाईट वागणार नाही, कटकारस्थान करणार नाही. कारण येथे माझा स्वतःचा मुलगाच दुष्यंतच माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहे. पण फक्त कृष्णामुळे कमीत कमी तो माझ्या नजरेसमोर तरी आहे, माझ्या जवळ आहे. नाहीतर कृष्णाऐवजी दुसरी मुलगी असती तर त्याला आत्तापर्यंत माझ्यापासून दूर घेऊन गेली असती आणि मला माझ्या पोटच्या लेकापासून दूर राहावं लागलं असतं. मी त्यातच सुख मानते. आणि आज जसं चालू आहे ना, तसंच आयुष्यभर चालू असेल, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू असेल, अशी तुम्ही खात्री धरा. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. हे ऐकून आढळरावांना बरं वाटतं. बाळजाबाई त्यांना सांगते, मी सुद्धा भविष्याचा विचार करणं सोडून दिलं आहे. आत्ताच्या वेळात जगायचं, जसं वाटतं तसं चांगलं वागायचं, सगळ्यांवर माया करायची, चुकीचा विचार मनात आणायचा नाही, चुकीचं वागायचं नाही, असं मी ठरवलं आहे आणि मी तसंच करते. हे ऐकून आढळराव खूप खुश होतात. आढळराव म्हणतात, चांगलं आहे, चांगलं आहे, आनंद आहे. पण तुला खरं सांगू का बाळजा, मला आहे ना कृष्णाची खूप काळजी वाटते. बाळजाबाई विचारते, का? आढळराव म्हणतात, या 5 चुका म्हणजे आधीच त्या कृष्णावर काही कमी जबाबदाऱ्या नाही आहे. या घरची सून म्हणून ती घरची जबाबदारी सांभाळतीये, गावची सरपंच म्हणून तिच्या डोक्यावर काही कमी भार नाही आहे. आणि आता त्यात त्या ज्योतिषाची भविष्यवाणी, या 5 चुका, मग घरात होणारा गोंधळ, तिच्यावर दाखवला जाणारा अविश्वास, रोज होणारा तमाशा, या सगळ्यामुळे त्या कृष्णाचे खांदे खाली वाकायला नको, त्या कृष्णाला निराशा यायला नको, तिचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कमी व्हायला नको, असंच मला वाटतंय. बाळाजाबाई म्हणते, नाही आढळराव सरकार, असं काही होणार नाही. अहो, ती कृष्णा आहे, कृष्णा. आढळराव म्हणतात, नाही, ते तर आहेच. बाळाजाबाई सांगते, अहो, ती कधी माझ्यासमोर झुकली नाही. माझं आव्हान काय कमी होतं का? मी काय साधीसुधी नव्हते, किती किती गोष्टी केल्यात. आणि त्या मानाने कृष्णा हे जे आव्हान आहे ते लीलया पेलेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आढळरावांना सुद्धा हे पटतं. बाळाजाबाई म्हणते, काहीच होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कृष्णा या संकटातून सुद्धा मार्ग काढेल, पुढे जाईल आणि तिला कसलाही त्रास होणार नाही, ही माझी पूर्ण गॅरंटी आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. आढळरावांना सुद्धा हे पटतं. बाळाजाबाई त्यांच्या हाताला मलम लावून देते आणि म्हणते, आता हाताची जास्त हालचाल करू नका, उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल, आलेच मी, असं म्हणून बाळाजाबाई तेथून निघून जाते. आणि आढळरावांना बरं वाटत असतं, थोडा हात दुखत असतो, पण स्वतःपेक्षा त्यांना कृष्णाची जास्त काळजी वाटत असते. या सगळ्यामुळे कृष्णाला काही त्रास व्हायला नको, अशीच त्यांची इच्छा असते. आणि इकडे खूप दिवसानंतर आपल्याला सावित्रीचं दर्शन होतं. सावित्री आणि पूजा एकमेकींशी मस्त गप्पा मारत असतात आणि आज कृष्णाकडून दुसरी चूक मी कशी घडून आणली याबद्दल पूजा सावित्रीला सगळी बित्तम बातमी देते. हे ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो आणि सावित्री म्हणते, वा रे माझ्या पिला, काय भारी, खरंच
त्या कृष्णाचा चेहरा पाहण्यासारखा झाला असेल ना. त्या झिपरी, ती पांढऱ्या पायाची अवदसा कृष्णा तेथे गेली, सरपंच बनली, रांगणे पाटलांची सून आणि स्वतःला लय शहाणी समजायला लागली. आता बरी तिची जिरवतीयस तू. तर पूजा म्हणते, आई तू फक्त पाहतच राहा, मी त्या कृष्णाचा बाजार कसा उठवते. नाही तिला या घरातून हाकलून लावलं ना आणि सगळं तिच्या हातातून हिरावून घेतलं तर मी सुद्धा पूजा नाव नाही सांगणार. हे सगळं ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो. सावित्री म्हणते, पूजे आता आहे ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. त्या कृष्णामुळे आपल्या आयुष्यात किती संकट आली आहेत. त्या कृष्णामुळे तुझ्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं गेलंय. त्या कृष्णाने, त्या अवदसाने तुझ्या बापाला गिलंय. आता सावित्री तोंडाला येईल ते बोलत असते. जेव्हा कृष्णा, सावित्री आणि पूजा त्यांच्या आयुष्यात आली. उलट जर तुम्ही या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल की पूजा आज जी जिवंत आहे ती कृष्णामुळे. जेव्हा पूजा, तिचं संपूर्ण कुटुंब, सावित्री, नंतर पूजाचा वडील हे सगळे जत्रेत गेले होते तेव्हा पूजा ही टेकडीवरून खाली पडून मरणार होती. पण तेव्हा कृष्णाने तिला वाचवलं होतं लहान असताना. त्यामुळे पूजा आज जिवंत आहे. ते उपकार तर सावित्री विसरली. जेव्हा कृष्णा त्यांच्या आयुष्यात आली तोपर्यंत आधीपासूनच सावित्रीच्या या घाणेरड्या स्वभावामुळे, तसंही ती काही काम करत नाही, कधी नवऱ्याबरोबर शेतात राबली नसेल, भक्ती वगैरे तर लहानच होत्या, त्यामुळे एवढं मोठा कर्जाचा डोंगर हा आधीपासूनच सावित्रीच्या नवऱ्याच्या, पूजाच्या वडिलांच्या डोक्यावर होता. आणि सावित्री कृष्णाला सगळा दोष देते. सावित्री म्हणते की त्या कृष्णामुळे तुझा बाप आज या जगात नाहीये. आपली अख्खी हयात, अख्खी जिंदगी त्या कृष्णामुळे गरिबीत गेली, हे लक्षात ठेवायचं. उलट कृष्णा होती म्हणून कृष्णाचा बाप किंवा पूजाचा बाप गेल्यानंतर कृष्णाने रात्रंदिवस शेतात मेहनत केली आणि या पूजाला, सावित्रीला 2 वेळेचं जेवायला घातलं. नाहीतर ही पूजा आणि सावित्री उपाशी मेल्या असत्या, एवढं मात्र नक्की. सावित्री म्हणते, आणि त्या कृष्णाने तिकडे रांगणे पाटलांच्या घरात लग्न करून एवढी संपत्ती मिळवली, गावाचं सरपंच पद मिळवलं. एक लक्षात ठेव पूजे, आपल्याला त्या कृष्णाला काहीच मिळू द्यायचं नाहीये. कृष्णाकडून सगळं काही हिरावून घे. जे जे काही तिने मिळवलंय ना, रांगणे पाटलांच्या सुनेचा मान, त्या घराच्या चाव्या, सरपंच पद, त्या दुष्यंतचं प्रेम, हे सगळं तिच्याकडून हिरावून घ्यायचंय. पूजा म्हणते, आई तू काळजीच करू नको, माझा सगळा प्लॅन तयार आहे. सावित्री म्हणते, आता जास्त वेळ वाया घालू नको. 100च्या वेगाने तिच्याकडून 3री, 4थी, 5वी चूक व्हायला पाहिजे आणि तिचं कायमचं सगळं अस्तित्व संपलं पाहिजे. पूजा म्हणते, आई माझा सगळा प्लॅन तयार आहे. आता लवकरच ग्रामपंचायतीच्या निधीचा चेक येणार आहे आणि त्या चेकवरून मी फक्त आपल्या घरातच नाही तर सगळ्या गावात रान उठवणार आणि कृष्णाकडून 3री चूक घडवणार. कृष्णाला फक्त घरातच नाही, गावात कुठे तोंड दाखवायला मी जागा सोडणार नाहीये, ते तू पाहतच राहा. हे ऐकून सावित्री खूप खुश होते आणि म्हणते, वार पिला, तुझा तर सगळा प्लॅन तयार आहे, सांग बरं हे सगळं तू कसं करणार आहे. आणि मग पूजा आपला सगळा प्लॅन सावित्रीला सांगते. आता हा प्लॅन नेमका आहे तरी काय, आणि पूजाला कसं कळलं की ग्रामपंचायतीचा निधी येणार आहे. तेच की हिरो हिरोईनला जेवढं माहीत नसतं तेवढं व्हिलनला सगळं आधीच माहीत असतं आणि ते आपला प्लॅन आधीच बनवून ठेवतात. पूजाचा हा प्लॅन आपल्याला काही ऐकू येत नाही, पण हा प्लॅन ऐकून सावित्री खूप खुश होते. आणि इकडे कृष्णाच्या मनात शंका येते. कृष्णा दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, हे जे काही सगळं होतंय यात पूजाचा हात तर नसेल ना. म्हणजे त्या दिवशी माझ्याकडून जी चूक झाली, जे झुरळ पडलं, त्यानंतर आज जे अवनचं टेम्परेचर वाढलं, ते सगळं या पूजाने तर केलेलं नसेल ना. आणि मग दुष्यंत जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा करतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला खरं सांगायचं ना तर मला नाही वाटत यामध्ये पूजाचा काही हात असेल. कृष्णाला सुद्धा आश्चर्य वाटतं. दुष्यंत म्हणतो, आता हे पहा, जेव्हा आबा खाली पडले तेव्हा आपल्या सगळ्यांबरोबर पूजासुद्धा तेथे होती, पण पूजा सगळ्यात शेवटी आली हे दुष्यंतच्या काही लक्षात येत नाही. दुष्यंत म्हणतो, आणि जर हा सगळा पूजाचा प्लॅन असेल, म्हणजे अवनमध्ये टेम्परेचर वाढवून जाण्याचा, तर तू किचनमधून बाहेर यावी यासाठी पूजा आणि समरनेच आबांना तेल सांडून खाली पाडलं असेल. आणि मला असं वाटतं की समर असं कधी करणार नाही. आता दुष्यंतचा समरवर एवढा का विश्वास आहे हे देव जाणे. दुष्यंत म्हणतो, समर असं करणार नाही कारण आबा त्याचे सुद्धा बाबा आहे ना, तर आपल्या बाबांना असं खाली पाडण्याची रिस्क तो घेणार नाही.
त्यामुळे समरने असं केलं नसेल आणि पूजाने असं काही करायचा विचार केला असेल तर समर पूजाला असं काही करू देणार नाही. पूजा ही खूप चांगली आहे असं अजून सुद्धा दुष्यंतला वाटतंय. दुष्यंतचं जुनं प्रेम जागं झालं की काय काय माहीत. आणि कृष्णाच्या मनात जी शंका आलेली असते त्या शंकेवर दुष्यंत पाणी टाकतो, ती शंका विझून टाकतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा तुला खरं सांगायचं ना तर हे ज्योतिषी आपले गुरुजी त्यांनी केलेली भविष्यवाणी हे सगळं मला भोंदूगिरी वाटतं. असं काही नसतं. त्यामुळे तू सुद्धा लक्ष देऊ नको. आणि या काही चुका आहे का? अवनचं टेम्परेचर चुकून वाढलं त्यात काय झालं एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आणि त्या गुरुजींनी सांगितलं असं काही होणार नाही आहे, तू टेन्शन घेऊ नको. पण कृष्णाला मात्र टेन्शन आलेलं असतं. दुष्यंत कृष्णाला जवळ घेतो. या दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि सगळं काही विसरून जाण्याचा प्रयत्न करतात. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्ण आणि दुष्यंत हे एकमेकांबद्दल चर्चा करताय, त्या चुकीबद्दल चर्चा करताय, पण दुष्यंतने पूजा आणि समरला क्लीन चीट देऊन टाकली. त्यामुळे हे दोघे एवढ्या लवकर पकडले जातील असं वाटत नाही. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा किचनमध्ये काम करत असेल, तिचे हात भरलेले असतील आणि तेवढ्यात तेथे माधव काका येतील आणि सांगतील, छोट्या मालकीनबाई हे एक एनव्हलप आलं आहे. कृष्णा म्हणेल, माधव काका उघडून पहा. माधव काका उघडून पाहतील तर या एनव्हलपमध्ये एक लेटर असेल आणि एक चेक असेल. कृष्णा म्हणेल, अरे हो, ग्रामपंचायतीच्या निधीचा एक चेक येणार होता, हा तोच चेक आहे, परत ठेवून द्या. आणि पूजा हे सगळं ऐकेल. पूजा बरोबर वेळेवर प्रत्येक ठिकाणी येऊन पोहोचतेच. पूजा हे सगळं ऐकेल आणि म्हणेल, अरे वा, निधीचा चेक आला, आता पहा मी काय करते ते कृष्णा. आणि मग थोड्या वेळानंतर रात्र झालेली असेल. कृष्ण आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतील आणि समर हा खिडकीतून त्यांना पाहणार. आता कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे घराचा, आपल्या बेडरूमचा दरवाजा, आपल्या बेडरूमच्या खिडक्या सगळं काही उघडं ठेवून झोपतात. म्हणजे कुणी या, चोरा, काही करा, या दोघांना काही देणं घेणं नाही आहे. समर हा खिडकीतून पाहतो तर तेथे एक चावी असते. कदाचित कृष्णाने या निधीचा चेक या तिजोरीत ठेवलेला असेल. समर म्हणेल, आतमध्ये तर जाता येणार नाही, आवाज होईल, येथूनच चेक चोरण्यासाठी ही चावी चोरावी लागेल. मग समर एका भल्या मोठ्या काठीने ही चावी घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच वेळेस त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवणार. आता ही व्यक्ती कोण आहे ते तर आपल्याला दिसत नाही, पण या व्यक्तीला पाहून समर खूप घाबरतो. मग आता ही व्यक्ती कोण आहे? ही बाळजाबाई आहे की पूजा आहे? पण हात पाहून तर असंच वाटतंय की नक्कीच ही पूजा असणार आहे, ही बाळजाबाई नसेल. मग आता सुद्धा तेच होईल. समर हा चेक चोरणार. मग गावकरी कृष्ण आरोप लावतील की तू गावातील ग्रामपंचायतीच्या निधीचा चेक चोरलाय, तू भ्रष्टाचार केलाय आणि कृष्णाला गावात सुद्धा बदनामी झेलावी लागेल असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.